राष्ट्रमाता जिजामाता उद्यान तयार की फक्त दिखावा? मनसे नेते दिलीप धोत्रेंचे गंभीर आरोप. नगरसेवक नगराध्यक्षा अंधारात जिजामाता उद्यान लोकार्पणावर वाद. पंढरपूर शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यावरून वाद निर्माण झाला असून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप केले. उद्यानाचं काम निकृष्ट दर्जाचे असताना घाईघाईत उद्घाटन उरकण्यात येत असल्याचा आरोप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. धोत्रे म्हणाले की या लोकार्पण सोहळ्याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाही कोणती अधिकृत माहिती नव्हती. तसेच शहरातील सर्व नगरसेवक व नगराध्यक्षा यांनीही या कार्यक्रमाविषयी कल्पना नसल्याचं सांगितलंय. त्यामुळं हा सोहळा पारदर्शकतेच्या अभावात आणि नियमाबाबत नियमबाह्य पद्धतीनं पार पाडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. उद्यानातील कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून नागरिकांच्या पैशाचा अपव्यय झाल्याचा आरोपही धोत्रे यांनी केलाय. संबंधित कामांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकरणामुळे पंढरपूर शहरातील राजकीय वातावरण तापले असून नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. तुम्ही विचारणार मी सांगू. पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यान याचं टेंडर 3.5 कोटी रुपयाचं झालं होतं. ते काम अतिशय धीम्या गतीने चालू होतं. गेले वर्षभर झालं आम्ही वारंवार या ठिकाणी ही बगीचा ताबडतोब त्या ठिकाणी काम पूर्ण करून पंढरपूरच्या जनतेसाठी आमच्या लहान लेकरांसाठी खुली करून द्या म्हणून आम्ही वारंवार मागणी करत होतो. परंतु संबंधित ठेकेदारांनी प्रशासनाची मिलीभगत असल्यामुळे ते काम अतिशय धीम्या गतीने चालू होतं. मध्यंतरी ज्यावेळेस आम्ही बगीचेचं काम पूर्ण झालं का नाही बघायला गेलो असता त्या ठिकाणी ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, पूर्ण बोगस झालेलं आहे. त्या ठिकाणचे लॉन लावलेले नाही, त्या ठिकाणी हराळी लावली आहे, त्या ठिकाणी जे ज्या पद्धतीची कामे व्हायला पाहिजे उदाहरणार्थ माती 4 फुटांनी भरायला पाहिजे ती भरली गेलेली नाही. त्या ठिकाणी जे खेळण्याचे साहित्य आहेत ते खेळण्याचे साहित्य देखील जुने आणून त्याला नवीन कलर लावून त्या ठिकाणी खेळण्याचे साहित्य लावलेले आहेत. त्या ठिकाणचे पेवर ब्लॉक सगळे निघून गेलेले आहेत, संरक्षण भिंतीला तडे गेलेले आहेत. म्हणजे पूर्ण काम बोगस झालेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही त्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्या ठिकाणी त्या बगीचेचं काम तातडीने पूर्ण करून घेऊन जनतेला त्या ठिकाणी खुली करण्यात यावी म्हणून अशी मागणी केली होती. परंतु पंढरपूरच्या नगरपालिकेच्या प्रशासनाने नगर अभियंत्याने त्या ठिकाणी दुर्लक्ष करून या ठिकाणी आज तो भ्रष्टाचार झाकण्यासाठी त्याचा उद्घाटनाचा घाट घातलाय. नगरपालिकेला विचारलं असता नगरपालिकेने सांगितले की आजच्या उद्घाटनाशी आमचा कुठलाही संबंध नाही, सरकारी कुठली पत्रिका त्या ठिकाणी काढलेली नाही. काय लोकांनी संबंधित ठेकेदाराची हात मिळवणी करून त्या ठिकाणी त्या ठेकेदाराचा भ्रष्टाचार टाकण्यासाठी आज त्या ठिकाणी उद्घाटन करण्याचा घाट घातलाय. आमचा उद्घाटनाला कसलाही विरोध नाही, बगीचा खुली झाली पाहिजे, जनतेच्या सेवेत आमच्या लेकरांना त्या ठिकाणी खेळण्यासाठी खुली करण्यात आली पाहिजे. परंतु तो भ्रष्टाचार टाकण्यासाठी सगळी कामं अर्धवट असताना त्या ठिकाणी त्या बगीचेचं उद्घाटन करण्यात येते. या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून संबंधित नगर अभियंत्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करतोय. संपूर्ण कामाची चौकशी मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहिजे. यावर एक क्वालिटी कंट्रोलचं पथक नेमून त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून यामधला भ्रष्टाचार त्या ठिकाणी भ्रष्टाचार करणाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही या ठिकाणी करत आहोत. तुम्हाला ह्याच्यात कुणी विश्वासात घेतलं किंवा काय नाही, पत्रिकेचा विषय नाही, कुणाचं नाव यावं किंवा काय नाही. ही बाग पंढरपूरच्या नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सुसज्ज अशी हस्तांतरित झाली पाहिजे. या बागेचं काम प्रचंड बोगस झालंय, त्या ठिकाणी अर्धवट कामं झालेत आणि तो भ्रष्टाचार झाकण्यासाठी या बागेचं आज उद्घाटन करण्याचा त्या लोकांनी घाट घातलेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झालेला आहे. आणि आज जर त्या लोकांनी त्या अर्धवट कामासहित त्या भ्रष्टाचाराची चौकशी न करता उद्घाटन केलं याचा अर्थ संबंधित जे लोक कोण उद्घाटन करणार आहेत त्यांचा भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे असा होऊ शकतोय. नाराजी शहरात आहे, लोक सोशल मीडियावरून देखील व्यक्त करत आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी देखील आरोप केले होते, आता तुम्ही करताय केसकरवर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही. त्याच्यामध्ये केसकर नावाचा अधिकारी प्रचंड भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध झालेला आहे. कारण नगरपालिकेकडे आम्ही असेल, किरणराज गाडगे, आमचे संजय बनपट्टे, सुधीर धोत्रे, अक्षय गंगेकर, देवमारे सगळ्या नगरसेवकांनी आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या की त्या बगीचेचं काम निकृष्ट झालंय, लोकांसाठी बगीचा ताबडतोब खुली करून द्यायची आहे.
त्यामुळे ही सगळी कामं अतिशय चांगल्या प्रकारची करून घेऊन त्या ठिकाणी बगीचा खुली करून द्या आणि या सगळ्या गोष्टी चौकशी करा म्हणून सांगितलं होतं. परंतु संबंधित केसकर नावाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी संबंधित ठेकेदाराची हात मिळवणी करून त्या ठिकाणी आज उद्घाटन करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. याच्यावर केसकरवर देखील कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. जनतेला काय आव्हान मी जनतेला एवढंच आवाहन करतोय की 3,54,00,000 बगीच्याचं हे टेंडर होतं. पंढरपूर शहरातल्या सगळ्या जनतेला माहित आहे की आम्ही सगळेजण गेले 1.5 वर्ष झालं पंढरपूरची ही बाग जनतेसाठी खुली करा म्हणून आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत. परंतु नगरपालिका प्रशासनाने ठेकेदारांनी दोघांनी मिलीभगत करून त्या ठिकाणी प्रचंड बोगस काम केलंय. आणि ज्यावेळेस आपण या सगळ्या कामाची चौकशी केली, आमच्या लेकरांना नवीन खेळणी पाहिजेत, जुन्या खेळण्याला रंग देऊन ती खेळायला द्यायची नाहीत. त्या ठिकाणी लॉन पाहिजे होतं तर हराळी लावले, जेणेकरून आमची लेकरं जर तिथे खेळायला गेली तर त्यांच्या पायाला इजा होऊ शकते. त्या ठिकाणी माती 4 फुटांनी पाहिजे होती, त्या ठिकाणी भरण्यात आलेली नाही. म्हणजे त्या ठिकाणी प्युअर ब्लॉक निघालेले आहेत, वॉल कंपाऊंडला तडे गेलेले आहेत. असे अनेक काम आहेत की जे पद्धतीने बोगस झालेले आहेत, ज्याचा पूर्ण म्हणजे त्या ठिकाणी नासधूस आलेले आहे. ती सगळी दुरुस्त करून सुस्थितीत आणून त्या ठिकाणी नगरपालिकेने बाग चालू करावी अशी आमची मागणी होती. परंतु संबंधित ठेकेदारावर कारवाई न करता संबंधित त्या ठेकेदारावर ज्या नगर अभियंत्याची बिलं बघत आहे केसकरची त्यांच्यावर कारवाई न करता या ठिकाणी या दोघांचा भ्रष्टाचार दाखवण्यासाठी आज त्या ठिकाणी उद्घाटनाचा घाट घातलाय. याचा अर्थ असा होतोय की जी लोक आज उद्घाटनाला जाणार आहेत त्यांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्यामुळे पंढरपूरच्या जनतेने गैरसमज करून घेऊ नये. ही बाग तर आपल्या सगळ्यासाठी लवकरच खुली होणार आहे, आपण त्या ठिकाणी त्याचा उपयोग करणारच आहेत. परंतु हे लोक गैरसमज पसरून त्या ठिकाणी 3,54,00,000 रुपये खाण्याचा जो यांनी घाट घातलाय त्याच्यासाठी हे मी जनतेच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. आज संध्याकाळी जो लोकार्पण कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमात हा लोकार्पण कार्यक्रम नाही, संबंधित ठेकेदाराने आधी काही लोकांची मिली बघत आहे त्यांचा भ्रष्टाचार घालण्यासाठी. आपण विचारू शकता हा काही शासकीय कार्यक्रम नाही. आमचे सगळे नगरसेवक आहेत, कुणालाही शासकीय निमंत्रण आलेलं नाही, कुणालाही त्या ठिकाणी पत्रिका आलेली नाही आणि कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही. याचा अर्थ या ठिकाणी त्या संबंधित ठेकेदारांनी जे नगरपालिकेचे अधिकारी आहेत जे भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत त्यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम आहे. आता हा कोणी पत्रिका छापल्याच्या त्यांना माहित आहे, ज्या ठिकाणी आम्हालाही माहित नाही कोणी पत्रिका छापली, कारण आम्ही नगरपालिकेला विचारलं, शिवसाहेबांना विचारलं, त्यांनी सांगितले की या पत्रिकेशी आमचा कुठलाही संबंध आहे, नगरपालिकेने पत्रिका छापलेली नाही. त्यांच्यावर ताबडतोब या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महाराष्ट्र नवमंत्र्याचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे असतील यांना भेटून या बोगस जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांना सस्पेंड नाही तर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची आम्ही मागणी करणार आहोत.